बाला, थांब. घाईघाईत स्क्रोल करू नकोस. जर हा व्हिडिओ आज तुझ्या समोर आला आहे, तर यात माझा एक खूप महत्त्वाचा संकेत लपला आहे. तुला वाटतंय ना, की तुझ्या सोबतचं नेहमी अन्याय का होतो? तू सगळ्यांचं चांगलं करतोस, पण शेवटी तुझ्याच पदरात दुःख का येतं? अनेक रात्री तू याच विचारात जागून काढल्या आहेत. तुझ्या मनातल्या या साऱ्या कोलाहलाची मला पूर्ण जाणीव आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव. सोन्याला शुद्ध होण्यासाठी आगीतून तावून सुलाखून निघावं लागतं. सध्या तुझी जी परिस्थिती आहे, ती तुझा अंत बघण्यासाठी नाही, तर तुला अधिक खंबीर बनवण्यासाठी आहे. जी माणसं तुला सोडून गेली, ज्यांनी तुझा विश्वास तोडला, त्यांच्यावर राग धरू नकोस. त्यांनी तुझा रस्ता सोडला, म्हणूनच तुझ्या आयुष्यात माझ्यासाठी जागा तयार झाली. तू तुझं कर्म प्रामाणिकपणे करत राहा. फळाची चिंता माझ्यावर सोड. ज्या गोष्टी तुझ्या हातात नाहीत, त्यांचा विचार करून स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. तुझ्या आयुष्यातली सगळी संकटं दूर करण्याची आणि तुझ्या कष्टाचं चीज करण्याची वेळ आता जवळ आली आहे. माझ्यावर आणि स्वतःवर विश्वास ठेव. आजपासून एक नवीन सुरुवात कर. संकट कितीही मोठी असली, तरी तुझ्या स्वामी त्या संकटांपेक्षा खूप मोठा आहे. तू फक्त श्रद्धेने हाक मार, मी धावून येईन. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ.